नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ अटळ 14.95% भार, शासनाला प्रस्ताव काय असेल, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे 3075 कोटी रुपये महामंडळाकडे थकीत आहे। नव्या वर्षात 3500 बस घेण्याचे ठरले आहे, त्यापैकी 2200 बस जानेवारीपासून ताफ्यात दिसतील। मित्रांनो, प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे तर बस स्थानकेही चकाचक करायची आहेत। त्यासाठी मोठा खर्च येणार आहे, त्यामुळे भाडेवाढ क्रमप्राप्त ठरते। त्यानुसार 14.95% प्रवास भाडे वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला दिल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोंगावले यांनी पत्रकारांना दिली। एसटी महामंडळाची 306वी बैठक बुधवारी वनामतीमध्ये पार पडली। बैठकीत महामंडळाची आर्थिक स्थिती, कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला। नव्या वर्षात 3500 बस घेण्याचे ठरले आहे, त्यापैकी 2200 बस जानेवारीपासून ताफ्यात दिसतील। तसेच भाडे तत्वावरील 1310 बसेस 3 महिन्यात सेवेत येतील, असे गोगावले यांनी सांगितले। मित्रांनो, आता बस स्थानकाचा होणार कायापालट। बसच्या केवळ लुकच नव्हे तर बस स्थानकाचाही चेहरा-मोहरा बदलवायचा आहे। बीओटी तत्वावर काही कामे करायची आहेत, त्यामुळे प्रवास भाडे वाढविण्याचा प्रस्ताव दिल्याचे गोगावले म्हणाले। एसटीच्या कर्मचाऱ्यांचे 3075 कोटी रुपये महामंडळाकडे थकीत आहे, ते लवकरच त्यांना परत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही गोगावले यांनी सांगितले। मित्रांनो, तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।